एक वेळ विदेशातील आइसलँड रिंग रोड लवकर पूर्ण करतील, पण मुंबई गोवा हायवेचं काम लवकर होण्यातलं नाही. जयगडातून एसटी आली होती म्हणून खूप गर्दी होती, त्यामुळे एसटीला तर बसायला भेटणार नाही म्हणून वडा पकडून आज रत्नागिरीत निघालो. मुंबई गोवा हायवे 2026 पर्यंत पूर्ण होईल असं वाटलेलं, पण काय इकडे जेसीबीनं झाड शिफ्टिंगचं काम चालू आहे. एक वेळ विदेशातील आइसलँड रिंग रोड 1322 किलोमीटरचा रस्ता काही दिवसात पूर्ण करतील, पण मुंबई गोवा हायवे काय पूर्ण होण्यातला नाही. फायनली रत्नागिरीत पोहोचलो. आपल्याला डेल लॅपटॉपची एक्सटर्नल रॅम घ्यायची होती, पण लॅपटॉप पण लागणार होता, त्यासाठी मी लॅपटॉप घेऊनच नव्हतो आलो. आता जयस्तंभाजवळ आलोय तर एसटीने जावं लागणार आहे. काकूंकडून मेथी घेतली आणि एसटी स्टँडला आलो. एसटी स्टँड रत्नागिरी शहरी भागात आणि गावगावात जाणाऱ्या गाड्यांसाठी 2 भाग केले आहेत. कॅलेंडर प्रमाणे नवीन वर्ष येत आहे, तर काका इकडे पतसंस्थेतर्फे ऍडव्हर्टाइज करत होते आणि कॅलेंडर फ्रीमध्ये वाटत होते. जयगड गाडी तर लागलेली, काही जण तर विंडो मधूनच बॅगा देत होत्या. असे आम्ही कॉलेजच्या टायमाला करत होतो. गर्दी तर होतीच. एसटी बोललो तर आता महिलांची खूपच गर्दी असणार आहे. यापुढे आपल्याला एसटीची सवय करून ठेवावी लागणार आहे. महिलांना अर्धी तिकीट आहे बोललो तर बायको एसटीने गेली तर नवऱ्याला पण एसटीने जावं लागणार आहे. योगायोगाने सीट तर बसायला भेटली, नाहीतर ती पण आपल्या नशिबातच नसते.